नमस्कार मंडळी, मी चंद्रशेखर गांगड यूट्यूबवरील माझ्या या चित्रफितीच्या माध्यमातून आपलं स्वागत करतो। बेंगलोरला आम्ही दोघेही मुलाकडे आलो। मस्त आम्ही वेळ मिळेल तसा फिरतोय। त्याच्याबरोबर कुर्ग, कब्बन पार्क असा हिरवा निसर्ग पाहिला। आता आम्ही जाणार आहोत पाण्याखालचं जग बघायला। बेंगलोरमधील जेसी नगर येथील ॲक्वेरियम पॅराडाईज तोडणकुंडीवरून आम्ही निघालो आहे। साधारण 14 ते 15 किलोमीटरचं अंतर आहे। तसं पाहायला गेलं तर अर्ध्या तासात आपण तिथे जाऊ शकतो, परंतु मेट्रो शहरातील ट्रॅफिक समस्या त्याच्यामुळे जवळजवळ 1 तास लागेल। बेंगळूर शहरातील जेसी नगर या ठिकाणी कौटुंबिक सहलीसाठी आणि लहान मुलांसाठी एक अतिशय लोकप्रिय आणि शैक्षणिक मनोरंजनाचे हे ठिकाण फन वर्ल्ड याच्या एका बाजूला अम्युजमेंट पार्क व दुसऱ्या बाजूला स्नो वर्ल्ड व मध्यभागी असलेले हे मत्स्यालय जे ॲक्वेरियम पॅराडाईज म्हणून ओळखले जाते। मंडळी, आपण पोचलो आहोत भारतातील सर्वात लांब असलेल्या पाण्याखालील बोगदा असलेले व लहान मोठ्या आकाराचे विविध गोड्या पाण्यातील मासे तसेच जगभरातील सागरी जीव कलात्मकरित्या डिझाईन केलेल्या जिवंत आकाराच्या काचेच्या टाक्यांमध्ये जतन केलेल्या बेंगळूरमधील मत्स्यालयात। तर अधिक वेळ न घालवता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्यासोबत आपण देखील हा आनंद घ्या। मत्स्यालयाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत असून हे पाहण्यासाठी आठवड्यातील दिवसांसाठी प्रौढांना 499 रुपये व मुलांना 449 रुपये तिकीट असून शनिवारी व रविवारी प्रौढांना 599 व मुलांना 549 रुपये तिकीट दर आकारला जातो। मत्स्यालयाच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच तिकीट काउंटरच्या समोरील प्रशस्त जागेत इजिप्त शैलीतील सुंदर इंटिरियरचे व सेल्फी पॉईंटवर पर्यटक फोटो काढताना पाहून आम्ही देखील आमचे फोटो काढले आणि मग तिकीट काउंटरवर जाऊन आम्ही मत्स्यालयाचे तिकीट घेतले। याच तिकीट दरामध्ये येथील आकर्षण मरमेड शो म्हणजेच पाण्यातील जलपऱ्यांचा मनोरंजनाचा खेळ आपल्याला पाहता येतो। दुपारी 1 वाजल्यापासून दर 2 तासांनी होणारा हा शो दिवसातून 4 वेळा दाखवला जातो। तिकीट तपासणाऱ्याला तिकीट दाखवून जिन्याने वर चढताना आपण एखाद्या जंगलातील लेणी पाहत मत्स्यालयाच्या पहिल्या भव्य दालनात येतो। या दालनात मोठ्या काचेच्या टाक्यांमध्ये असलेल्या हिंस्र माशांच्या विभागात आपल्याला पहिले दर्शन होते ते सापासारख्या दिसणाऱ्या व खडकांच्या मागे लपून राहणाऱ्या समुद्रातील इल माशाचे। याच विभागात सुसरीसारखे तोंड असलेला ॲलिगेटर गार, पाकू, टापॉन, आफ्रिकन नाईफ फिश, चेल स्नेकहेड इत्यादी मासे आपण पाहत एक एक दालन पुढे येतो। या मत्स्यालयात जगाच्या कानाकोपऱ्यातून आणलेले 100 पेक्षा जास्त दुर्मिळ आणि गोड्या पाण्यातील जीव आपल्याला पाहायला मिळतात। येथील माशांचे वर्गीकरण प्रामुख्याने समुद्रजीव, गोड्या पाण्यातील हिंस्र मासे आणि शोभिवंत माशांमध्ये केलेले आपल्याला या ठिकाणी दिसते।
शोभिवंत आणि विशेष विभागात आपल्याला आशियाई नद्यांमध्ये आढळणारे मोठे आणि आकर्षक गुरामी मासे व इतर रंगीबेरंगी मासे जसे लायन फिश, एंजेल फिश, कोई कार, क्लाउन सीप आणि इतर वेगवेगळ्या माशांच्या प्रजाती पाहायला मिळतात. मत्स्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील दालनातील मासे पाहून आपण खालच्या मजल्यावरील कल्पकतेने सजवलेल्या छोट्या टाक्यांमधील वेगवेगळ्या प्रजातीचे मासे पाहत आपण येतो ते वेगवेगळ्या रंगाच्या लाईट्समध्ये गोल टाक्यांमध्ये असलेल्या जेलीफिश दालनात. जेलीफिशच्या दालनातून बाहेर पडलो की आपल्याला दर्शन होते मत्स्यालयाच्या आत असलेल्या सुंदर निसर्गरम्य वातावरणात वाहणारा कृत्रिम धबधबा आणि धबधब्याच्या काठावर बसलेल्या जलपरीचा सुंदर पुतळा. मत्स्यालयाच्या आतमध्ये सागराच्या संकल्पनेवर व काल्पनिक कथेवर आधारित असलेला इंग्रजी सिनेमा अवतारच्या दृश्यांचं कल्पक चित्रण असलेलं हे दालन. पाण्यात पतंगाप्रमाणे विहार करणारे लांब सेफ्टीचे स्टिंगरे मासे व जुन्या काळातील शिडाच्या बोटीची प्रतिकृती पाहताना लहानपणी पुस्तकात वाचलेल्या सिंदाबादच्या सफरीच्या गोष्टींची आठवण मला झाली. याच ठिकाणी 99 रुपये भरून माशांना त्यांचे खाद्य देण्याचा आनंद आपल्याला घेता येतो, पण आज काही कारणास्तव तो बंद होता. मंडळी, मत्स्यालयातील पाण्याखालील जग पाहत पाहत आपण आता आलो आहोत भारतातील सर्वात मोठा असणारा 70 मीटर लांबीचा 180 अंश अर्धवर्तुळाकार आकारात असलेल्या पाण्याखालील काचेच्या बोगद्यात. या काचेच्या बोगद्यातून चालताना शार्क, स्टिंगरे आणि विविध प्रकारचे रंगीबेरंगी मासे आपल्या डोक्यावरून व आजूबाजूला जलविहार करताना पाहतो.
खरंच मंडळी, या काचेच्या बोगद्यातून वेगवेगळ्या प्रजातीचे शार्क, अनेक रंगीबेरंगी मासे, पाण्याखालील प्रवाळ व कल्पकतेने केलेली पाण्याखालील अद्भुत जीवसृष्टी पाहताना आपण देखील पाण्यात असल्याचा भास होतो व हे सर्व पाहताना आपण हरवून जातो. शनिवार, रविवारी व सार्वजनिक सुट्ट्यांच्या वेळी येथे फार गर्दी असते. आम्ही आठवड्याच्या दिवशी इथे आल्यामुळे या मत्स्यालयाचा मस्त आनंद आम्हाला घेता आला. शाळेतील लहान मुलांचा मत्स्यालय पाहण्याचा उत्साह आणि आनंद फार जोशात होता. काचेच्या बोगद्यातून आपण बाहेर येतो एका प्रशस्त हॉलमध्ये. मत्स्यालय पाहताना जर आपल्याला भूक लागली तर या ठिकाणी खास समुद्र संकल्पनेवर आधारित असलेलं एक रेस्टॉरंट आहे. पैसे देऊन आपण या ठिकाणी नाश्ता करू शकतो, पण बाहेरच्यापेक्षा येथील पदार्थाच्या किमती मात्र फार आहेत. बाहेरून खाद्यपदार्थ आणण्यास इथे परवानगी नाही. याच हॉलमध्ये पर्यटकांचं व लहान मुलांचं सर्वात मोठं आकर्षण असलेला मरमेड लाईव्ह शो दाखवला जातो. आता थोड्याच वेळात 3 वाजता हा शो सुरू होईल. पाण्यात कृत्रिम जलपरी बनवून पोहणाऱ्या कलाकारांचं कौशल्य पाहणे, काल्पनिक गोष्टीतील जलपऱ्यांचा अनुभव देणारा हा क्षण खरोखरच अवर्णनीय. या जलपऱ्यांचा खेळ पाहिल्यानंतर जर आपल्याला फोटो काढायची इच्छा झालीच तर याच दालनात असलेल्या फोटो स्टुडिओत पैसे भरून जलपरीच्या वेशात फोटो काढण्याचा आनंद मुलींना या ठिकाणी घेता येतो. खरंच मंडळी, बेंगलोरमधील या मत्स्यालयातील पाण्याखालचं जग पाहताना निसर्गाचा एक वेगळा अनुभव आम्हाला आला. तुम्ही केव्हा इथे आला तर नक्की या मत्स्यालयाला भेट द्या. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची.